अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रादेशिक वन विभागात वनपाल म्हणून कार्यरत असलेल्या अभय चंदेल वय 50 वर्ष याच्यावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागवानी लाकडाच्या रहदारी पाससाठी 6000 रुपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून हा वनपाल फरार झाला असून वन विभागात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। तक्रारदार शेतकऱ्याने त्याच्या मौजे मसोना तालुका अचलपूर येथील शेतातील 50 सागवान झाडे तोडण्याची कायदेशीर परवानगी घेतली होती। या तोडलेल्या लाकडावर हॅमर मारून आवश्यक असलेला रहदारी पास देण्यासाठी वनपाल अभय चंदेल याने तक्रारदाराकडे सुरुवातीला 11000 रुपयांची लाच मागणी केली होती। 31 जुलै 2025 रोजी तक्रारदार शेतकऱ्याने अमरावती एसीबी कार्यालयात याबाबत तक्रार दिली। 1 ऑगस्ट 2025 रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत वनपाल चंदेल याने तडजोडी अंती 6000 रुपये लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष सिद्ध झाले। यानंतर लगेच सापळा कारवाई आयोजित करण्यात आली। मात्र वनपाल चंदेलला तक्रारदारावर संशय आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली आणि सापळा अयशस्वी ठरला। लाच रक्कम स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी स्पष्टपणे सिद्ध झाल्यामुळे एसीबीने 7 नोव्हेंबर 2025 रोजी परतवाडा पोलीस स्टेशन मध्ये वनपाल अभय चंदेल याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल होताच लाचखोर वनपाल अभय चंदेल फरार झाला असून एसीबीचे पथक त्याचा कसून शोध घेत आहे। या प्रकरणामुळे वन विभागातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत।